one very interesting concept here, that if you take any chord of a circle, so in our example AB is any chord of a circle, done, fine, and if you draw the perpendicular segment from the center to that chord, म्हणजे काय, त्या chord वर तुम्ही सेंटर मधून जर परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉ केला तर तो सेगमेंट काय करतो, now CT is perpendicular segment which is on the chord AB, so this CT bisects that chord. समजतंय मी काय सांगतोय, काय आपण म्हणतो AB is diameter, sorry chord, so chord वर तुम्ही सेंटर मधून जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ऑटोमॅटिकली ती chord काय होऊन जाते, बायसेक्ट होऊन जाते. ओके, डन. So because of this CT which is perpendicular on the chord AB, therefore AT is equals to TB. You will see, you can see this mark. Okay, AT is congruent with TB. Okay, म्हणजे सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्ही कुठल्याही सेंटर सर्कलच्या कोणत्याही कॉर्डवर जर तुम्ही सेंटर मधून जर परपेंडिक्युलर काढायचा प्रयत्न केला किंवा काढली तर ती जी काय परपेंडिक्युलर तुम्ही काढाल ती त्या कॉर्डला काय करणार, बायसेक्ट करणार, म्हणजे तिथं दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणार त्या कॉर्डला. फाइन. इकडे बघा एक्झाम्पल, दिस इज PQ another chord. Okay, PQ is a chord. Fine. So again, if you draw, now see CS is the perpendicular drawn from the center to the chord PQ. Okay, या CS मुळे पण काय झालं, PQ चे दोन इक्वल पार्ट झाले, तुम्ही बघू शकता PS and SQ. येतं लक्षात. ओके, so our main first concept is about chord. त्याला काय म्हणायचं की the perpendicular drawn from the center to the chord bisects the chord. फाइन. म्हणजे आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला कुठून, सेंटर मधून कुठे गेला तर कॉर्ड वर गेला, टू दी कॉर्ड बायसेक्ट्स दी कॉर्ड, तर तो काय करतो, परपेंडिक्युलर त्या कॉर्डला बायसेक्ट करतो. आपण बघू शकतो CT ने बायसेक्ट केले AB ला, CS ने बायसेक्ट केले PQ ला. ओके, आणि कॉन्व्हर्स इज ऑल्सो. आता मी इथे मार्क करतो, मी पुन्हा ते स्टेटमेंट लिहिलं. कॉन्व्हर्स म्हणजे काय आहे, मी काय म्हटलं की सेंटर मधून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, म्हणजे तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केला ऑलरेडी, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल ऑलरेडी आला, हे गिवन आहे, आणि काय प्रूव्ह झालं त्याच्यामुळे झालं काय, तर त्या कॉर्डला आपण बायसेक्ट केली. बरोबर. नाव याचा कॉन्व्हर्स कसं आहे बघा, की इफ यू जॉइन midpoint of any chord at center of the circle, then the segment formed is perpendicular to that chord. सिंपल आहे, तर मराठीत सांगतो तुम्हाला लक्षात आहे. आपण कुठल्याही कॉर्डचा मिड पॉइंट घेतला, मध्यबिंदू घेतला. आता AB ही कॉर्ड आहे, मला माहिती P हा तिचा मध्यबिंदू, मी जर तो घेतला आणि तो सेंटरला जाऊन जर जोडला तर CT नावाचं जे काय सेगमेंट तयार झाली ती ऑटोमॅटिकली त्या कॉर्डला काय असेल, परपेंडिक्युलर असेल. हेच आपण इथे म्हणतो, फक्त शब्द फिरवलाय, अर्थ तोच आहे. सुरुवातीला आपण म्हटलं होतं परपेंडिक्युलर काढला तर बायसेक्ट करतो, इथे काय म्हणतोय, मिड पॉइंट जॉइन केला तर परपेंडिक्युलर तयार होतो. सो दिस इज कॉन्व्हर्स ऑफ दिस स्टेटमेंट. दिस इज व्हेरी फर्स्ट कॉन्सेप्ट ऑफ आवर लेसन व्हिच इज सर्कल. सो हे एकदम परफेक्ट लक्षात ठेवायचं की कॉर्ड वर जर परपेंडिक्युलर सेंटर मधलं जर परपेंडिक्युलर असेल तरच हा, अदरवाइज ते बायसेक्ट होत नाही. डन. नेक्स्ट कॉन्सेप्ट इज, नाउ सी suppose AB and PQ या दोन कॉर्ड आहेत. सपोज कशाला आहे, there is AB and PQ are two different chords of same circle and they are equal in length, means AB and PQ are congruent. ओके, तर लक्ष द्या मी काय म्हणतो, आपल्याकडे दोन कॉर्ड आहेत पण त्या एकच सर्कलच्या पाहिजे आणि त्या दोघांची माप सारखी आहेत, त्यांच्या लेंथ सारख्या आहेत. सो ॲक्च्युअली AB and PQ are congruent chords, then their distance from the center is same. It means AB and PQ या दोन्ही पण chord सेंटर पासून सारख्या अंतरावर असतात, इक्विडिस्टंट ज्याला म्हणतात. सो CT आणि CS हे मेजरमेंट काय असेल या केस मध्ये सारखं असेल. इथे लक्षात मी काय सांगतोय, पहिल्यांदा काय म्हणतो आपण, एक सिंगल कॉर्ड बद्दल बोलतोय. त्या कॉर्डला सेंटर मधून
त्या कॉर्डला सेंटर मधून आपण जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर ती कॉर्ड काय होते बायसेक्ट होते, तिचे दोन समान तुकडे होतात. दुसरी कन्सेप्ट काय म्हणजे दोन कॉर्ड बद्दल होते पण त्या कशा होत्या इक्वल लेंथच्या. AB and PQ आर इक्वल कॉर्ड्स, तर त्यांचं त्या सेंटर पासूनचं अंतर सारखं असेल. आता सेंटर पासूनचं AB चं अंतर कोणतं आहे CT, PQ चं अंतर कोणतं आहे सेंटर पासूनचं CS. सो CS and CT हे काय असेल कॉन्ग्रुएंट असेल आणि आहे. ओके, येतं लक्षात काय सांगतोय पण कंडिशन काय कॉन्ग्रुएंट पाहिजे ना कॉर्ड, येतं लक्षात. आणि याचं कॉन्व्हर्स पण सेम अगेन त्याचा कॉन्व्हर्स पण मी सांगेन काय. तर आधी आपण मेन स्टेटमेंट लिहूया. कॉन्ग्रुएंट chords are equidistant from the center. Now see, and its converse is also true. It means आपण सुरुवातीला मेन स्टेटमेंट बघूया. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स म्हणजे सारख्या मापाच्या कॉर्ड्स, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स या इक्विडिस्टंट असतात. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स हा इक्विडिस्टंट म्हणजे सारख्या अंतरावर असतात. कशापासून फ्रॉम द सेंटर. आणि याचं उलटं करेल कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू मीन्स इफ टू कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर देन बोथ द कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. अर्थ तोच. लक्षात आलं. आधी काय म्हटलं आपण कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहे आपल्याला आधी माहिती आहे. जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट आहेत तर त्या सेंटर पासून सारख्या अंतरावर असतात. फाईन. नेक्स्ट त्याचा कॉन्व्हर्स काय म्हणतो दोन कॉर्ड आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत की नाही माहित नाही पण आपल्याला हे माहिती आहे की त्या दोन कॉर्ड्स सेंटर पासून सारख्या अंतरावर आहेत. देन वी कॅन से बोथ द कॉर्ड्स आर कॉन्ग्रुएंट. येते लक्षात. So converse of this statement and converse of this statement is same. Fine. It is all about chords of this center of the circle. So our next concept is arc. Now see what is arc. Arc and central angle. Another two very interesting concepts about circle are chord. Arc and central angle. So what is arc and what is central angle? Now see